लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पालक खायला आवडत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही झटपट बनणारा पालकचा पुलाव केला ना तर ते सगळे आवडीनेच खातील. नमस्कार मंडळी, मी कांचन अमृत किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झटपट बनणारा पालक पुलाव, जो तुम्ही सकाळी मुलांना टिफिनला देऊ शकता. रात्री डिनरला किंवा लंचला सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात. किंवा तुमच्याकडे सकाळचं किंवा रात्रीचं उरलेला भात असेल ना, त्यापासून सुद्धा रेसिपी बनवू शकतात. अगदी साधी सोपी पटकन बनणारे तितकंच टेस्टी हा पुलाव बनतो. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पालक घेतला आहे. पालकची पूर्ण जोडी वापरणार आहे. इथे पुढचे पानं वेगळे काढून देठं काढून घेतलेले आहेत. पालक स्वच्छ धुवून घेणार आहे. गरम पाण्यात टाकणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं उकळून घेणार आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण, थोडंसं जिरं टाकून हे ग्राइंड करणार आहे आणि पुरी रेडी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर घेतलेला आहे भात मी थोडंसं जास्त शिजवलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे मोकळा भात पण शिजवू शकता. त्याचबरोबर घेतलेले आहेत शेंगदाणे, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, एक बटाटा आणि पालक प्युरी. आता मी बटाटा बारीक कापून घेणार आहे आणि आपण तो मस्त शालो फ्राय करून घेऊयात. किंवा तुम्ही तो उकडलेला बटाटा पण वापरू शकता. सर्वात आधी तेलात टाकणार आहे शेंगदाणे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून हे काढून घ्यायचे आहे. सेम ऑइलमध्ये मी टाकणार आहे बटाटा. इथे कच्चा बटाटा वापरलेला आहे, त्यामुळे हा बटाटा आपण 4 ते 5 मिनिटं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. त्यात टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि हा फ्राय करणार आहोत. किंवा तुम्ही ते उकडलेला बटाटा वापरला तरीही चालेल. बटाटे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे. आता त्यात टाकणार आहे शिमला मिरची. जर तुमच्याकडे गाजर असेल तुम्ही गाजर आणि फ्लॉवरसुद्धा इथे वापरू शकतात. वाटाणे असेल ते टाकले सुद्धा तरी चालतील. तर माझ्याकडे घरात आता एवढ्याच भाज्या अवेलेबल होत्या म्हणून मी ह्या वापरलेल्या आहेत. लगेच टाकणार आहे कांदा जो उभा चिरून घेतला होता आणि एक टोमॅटो आणि ह्या भाज्या आपण थोड्याशा शिजवून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकतात भाज्या इथे पण चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत. आता ह्यामध्ये मी टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट. प्युरेमध्ये पण वापरली होती आणि इथे पण मी वापरणार आहे. थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर टाकणार आहे लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, धना जिरा पावडर आणि थोडासा मॅगी मसाला. मॅगी मसाल्याने आपला हा भात सगळे आवडीने खातील. थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. आता टाकणार आहे प्युरे ऑलरेडी शिजवलेली आहे, त्यामुळे फक्त मी हे मिक्स करून घेणार आहे. कच्चे पालक प्युरी वापरणार असेल तर पालक प्युरी कच्ची असल्यामुळे आपल्याला इथे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. पण शिजलेली आहे म्हणून फक्त मिक्स करून घेते. आणि नंतर टाकणार आहे भात जो मी शिजवून घेतला आहे. इथे मला थोडंसं गचका भात आवडतो शिजलेला म्हणून मी वापरला आहे. किंवा तुम्ही जसं बिर्याणीचा तांदूळ आपण शिजवून घेतो ना, त्या प्रकारे भात शिजवला तरीही चालेल. आणि आता पालकमध्ये हा भात 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. चार ते 5 मिनिटं हाय फ्लेमवर भात मी छान परतून घेतलेला आहे. तर इथे आपला झटपट बनणारा असा पालक पुलाव खाण्यासाठी रेडी झालेला आहे.
आपण याची प्लेटिंग करून घेऊयात. इथे पालक पुलाव रेडी झाला आहे. वरतून तळलेले शेंगदाणे टाकलेले आहेत. त्याचबरोबर कांदा, टमाटर आणि काकडीची मस्त की दही टाकून कोशिंबीर केली आहे. तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.